नमस्कार. माझं नाव शिल्पा राजहंस आहे. अनुराधा राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेत मी पुणे येथून सहभागी होत आहे. आज स्पर्धेत सादर करण्यासाठी मी जो श्लोक निवडला आहे तो आहे श्लोक क्रमांक 17. या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात, मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनी जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. जय जय रघुवीर समर्थ. खरंच ना, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रिय अप्रिय घटनांचा अगदी सोपा आणि सहज अर्थ या श्लोकातून रामदास स्वामींनी सांगितले आहे. खरं तर मनाचे श्लोक हे अनेक वर्षापूर्वी सांगितलेले माइंडफुलनेसचे फंडेच वाटतात मला. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या गोष्टींबद्दल दुःख करून, शोक करून, केवळ आयुष्य व्यर्थ घालवण्याऐवजी जे अकस्मात का होईना आपल्या पुढ्यात आले त्यातून पुढे कसं जाता येईल हेच ह्या श्लोकातून सांगायचा प्रयत्न केला आहे. अनुराधाताईंच्या व्हिडिओमधील मला आवडलेला प्रतिभा अवसेकरचं उदाहरण असंच आहे. 1993च्या भूकंपामध्ये 3 दिवस मातीच्या ढिगाऱ्याखाली राहिल्यामुळे दृष्टी गमावलेल्या प्रतिभाने आणि तिच्या आईवडिलांनी अकस्मात आलेल्या ह्या संकटावर मात केली. माझ्याच बाबतीत असं का, माझंच नशीब असं का, असा विचार न करता मी आता वाचलेच आहे तर माझं आयुष्य कसं चांगलं घडवेन ह्याचा विचार करून त्यांनी पुण्यात येऊन तिला शिकवलं. BA MA अगदी BEd करून आज ती सेंट्रल बँकेत नोकरीला आहे. स्वतःच्या पायावर तिला उभं केलं. किती प्रेरणादायी उदाहरण आहे हे. खरंच अकस्मात होणाऱ्या गोष्टी कोणाला टळल्यात? अहो, रामायणात सुद्धा आपण पाहिलं, अगदी राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी कैकेयीच्या सांगण्यावरून जेव्हा राजा दशरथांना श्रीरामरायांना वनवासात पाठवावं लागलं तेव्हासुद्धा कुठलाही त्रागा न करता रामरायांनी त्या परिस्थितीचा स्वीकार केला. हा माझ्या कर्माचा भाग आहे, तो मला भोगू देत असं म्हणून राजवस्त्र उतरवून ठेवून वल्कल नेसून ते वनवासाला गेले. अगदी वनवासात भेटायला आलेल्या भरताला सुद्धा त्यांनी सांगितलं, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मनुष्याच्या हातात काहीच नाही आहे, पण येणाऱ्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं हे मात्र माणूस ठरवू शकतो. अगदी माझ्या जवळच्याच एका व्यक्तींना वयाच्या 74व्या वर्षी जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला, जवळच्या म्हणजे माझ्या जन्मदात्या आईलाच खरं तर, परंतु ज्यावेळी आम्ही सगळे ह्या आजाराचं नाव ऐकून खचून गेलो त्यावेळी माझी आई बहुतेक तिच्या नेहमीच्या हरिपाठ, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्यांच्या पठणामुळे शांत होती. आम्हाला म्हणाली, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. अगं, माझ्या आयुष्यातलाच काहीतरी भोग भोगायचा राहिला असेल तेवढा भोगून मी पूर्ण करते, तुम्ही नका काळजी करू. आणि खरंच तिच्या ह्या धीराच्या शब्दांनी आम्हीसुद्धा सगळेजण सावरलो. पुढच्या सगळ्या उपचारांना तिने अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अगदी गेल्या 6 महिन्यापूर्वी डोळे मिटेपर्यंतसुद्धा ती समाधानी शांत होती. कारण तिचं म्हणणं हेच होतं की आहे ह्या परिस्थितीचा रोज दुःख करून, खेद करून मी का रडू? त्यापेक्षा इतकी वर्ष मिळालेल्या सुखी आयुष्याचा आनंद का नको घेऊ? त्याची आठवण करते. जसं देवाने मला सुख दिलं तसं हे थोडंसं दुःख दिलं तर तेही तितक्याच आनंदाने स्वीकारलं पाहिजे. मला वाटतं ह्या श्लोकाचा ह्याहून जास्त जवळचा अर्थ मला तरी कुठे पाहिलेला नाही मी आयुष्यात. तेव्हा मला एवढंच वाटतं की प्रत्येकानेच आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा बाऊ करत, दुःख करत आणि आता माझ्याच बाबतीत का असा विचार करत रडत बसण्यापेक्षा आहे ती परिस्थिती धीराने स्वीकारून त्यातनं कसं पुढे जाता येईल हे पाहावे. कारण शेवटी जे जे घडतं आहे ते आपल्याच पूर्वसंचिताचाच एक भाग आहे. हे आपण जर ॲक्सेप्ट केलं तर पुढचं आयुष्य सोपं होतं. लहान सहान गोष्टींवरून रडणाऱ्या, आत्महत्या करणाऱ्या सर्वच लोकांना मला सांगावं वाटतं, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. खेद नको करूया, आनंदाने जगूया आणि जगूया. धन्यवाद.